नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सोलापूर येथे पेट कार्निवल मध्ये। तर आपल्याला इथं खूप वेगवेगळे डॉग बघायला मिळणार आहे, त्यांची माहिती मिळणार आहे। अशाच एका डॉग ब्रीड बद्दल आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। सर, आपलं एकदा नाव सांगा ना, आपण कुठून आलात? नमस्ते, माझं नाव आहे सुहास माने। मी कोल्हापूरवरून आलोय आणि हे जे ब्रीड आहे ते शिज्जू आहे। मी ऍक्च्युली शिज्जू मध्ये काम करतोय। आपल्याकडे विथ केसीआय शिज्जू मिळतील। 25 ते 30 डॉग्स आहेत माझ्याकडे। अरे बापरे, शिज्जू मध्ये म्हणजे तुम्ही फक्त शिज्जू मध्ये काम करता? फक्त शिज्जू या ब्रीडिंग साठी मी शिज्जूचा फक्त ब्रीड करतोय। त्यामुळे थोडीशी शिज्जू बद्दल थोडी डिटेल माहिती द्या, कारण लोकांना माहिती आहे डॉग असतात, शिज्जू एक ब्रीड आहे, पण ब्रीड बद्दल डिटेल मध्ये थोडं सांगा की याच्यामध्ये ओरिजिनल कसं बघावं, क्रॉस कसं लक्षात द्यावं करावं या हिशोबाने। आता मार्केटमध्ये असं चालू आहे की बाबा शिज्जू सारखे दिसणारे आहेत पण तोंड बाहेर आहे, हाईटला मोठे आहेत किंवा काही म्हणजे हेअर क्वालिटी नाही आहे। तर शिज्जू आणि लासा शो हे जे दोन वेगवेगळे ब्रीड आहेत, त्याचा क्रॉस करून तुम्हाला कमी रेट मध्ये शिज्जू देतो असं सांगणारे लोक मार्केटमध्ये खूप झालेले आहेत। तर शिज्जू हे ब्रीड तुम्ही घेताना हा ब्रीडर म्हणजे ब्रीडर फक्त आहे का, ह्याच्याकडे स्पेसिफिक ब्रीड आहे बरोबर चेक करून घ्या। ब्रीडर तर सर्व लोक असतात, पण त्यात ओरिजिनल करणारे पण वेगळे असतात आणि बाहेरून घेऊन देणारे वेगळे असतात। असं नाही की बाबा हा शिज्जूचा ब्रीडर आहे तर तो तुम्हाला कधी क्रॉस देणार नाही, किंवा लॅबचा ब्रीडर आहे तर तो लॅब मध्ये तुम्हाला देताना चांगलीच क्वालिटी देणार। बरोबर, तर घेताना पण तुम्ही स्पेसिफिक ब्रीडर, हा ब्रीडर कशाचा आहे हे बघूनच डॉग घ्या। शिज्जू घ्या अगर कोणतं पण घ्या। शिज्जू आता प्युअर आहे, तर याच्यामध्ये काय काय बघायला पाहिजे आणि काय याच्यामध्ये बघायला नसायला पाहिजे? शिज्जू मध्ये प्युअर जर बघायचं असेल तर क्वालिटी लक्षात कशी का प्युअर आहे? एक तर फेस, त्याच्यानंतर त्याची आईज, बाईट, त्याच्यानंतर त्याची हेअर क्वालिटी, हेअर ग्रोथ, ह्या सगळ्या गोष्टी बघून समजणार की तुम्हाला हे शिज्जू आहे की हे क्रॉस ब्रीड आहे। ओके। आणि अजून जर म्हणलं तर शिज्जू एक छोटी ब्रीड आहे, तर हिला सांभाळण्यासाठी, मेंटेनन्स साठी याच्यामध्ये काय काय करावं लागतं? त्याला फीडिंग टायमिंग किती लागतात, काय नाही? या डॉगला फिडिंग ऍक्च्युली खूप कमी लागतं, म्हणजे दिवसाला तुम्हाला 70 ते 100 ग्राम फूड हे याच्यासाठी इनफ आहे। आणि सर, उन्हात वगैरे कसं यांना कूलर वगैरे लागतं? असं काही नाही, म्हणजे जर नॉर्मल मेंटेन टेम्परेचर असेल तरी काय एसी लागतो वगैरे असं काही नाही, पण थंड हवा लागते। गरम टेम्परेचर चालत नाही ना, थंड हवा लागते। उन्हाळ्याच्या दिवसात थोडी काळजी घ्यावी लागते। आणि ग्रूमिंगचं जर तुम्ही बघितला तर ह्याला तुम्ही रोज जर 10 मिनिटं जरी फक्त दिले ग्रूमिंग साठी, म्हणजे त्याचे केस विंचरणे वगैरे, बाकी याचा मेंटेनन्स काहीच नाहीये। आणि हा ब्रीड असा आहे की तुम्ही कोणीही घेऊन जाऊ शकता, कुठेही घेऊन जाऊ शकता, म्हणजे ट्रॅव्हलिंग करताय तर ट्रॅव्हलिंग पण तुम्ही करू शकता स्मॉल ब्रीड असल्यामुळे। तर साधारणतः आपण जर समजा नवीन ब्रीडिंग मध्ये यायचं असेल तर घेताना समजा याच्यामध्ये ते गॉगल्स वगैरे असतात, ते गॉगल्स चेक कसे करायचे या ब्रीड मध्ये, किंवा चित्र गॉगल्स वगैरे असं म्हणतात ते? सिंगल गॉगल, डबल गॉगल हे प्रकार असतात। गॉगल्स म्हणजे काय, इथं तुम्हाला ऑरेंज किंवा ब्लॅक कलर दोन्ही डोळ्याच्या साईडला, म्हणजे डोळे जिथे आहेत तिथे गॉगल्स व्हाईट, ब्लॅक कलर किंवा हा कलर पाहिजे, इथे पाठीमागे व्हाईट, आणि इथून पाठीमागे जो इथे कलर आहे म्हणजे ब्लॅक असेल, ब्राऊन असेल, हे म्हणजे जॉकेट असतं त्याचे। जॉकेट मार्किंग, गॉगल मार्किंग हे दोन प्रकार याच्यामध्ये असतात। आणि आपल्याकडे तुम्ही जर बघितला माझ्याकडे जे म्हणजे सुहास माने सरकार आहे आपलं चॅनल, हे पण तुम्ही सर्च करून बघू शकता। आपल्याकडे जेवढे डॉग्स आहेत प्रॉपर जॉकेट, प्रॉपर गॉगल, आणि साईजला एकदम कॉम्पॅक्ट साईज येतात। म्हणजे माझ्याकडे जे शिज्जू आहेत ते कॉम्पॅक्ट साईज शिज्जू म्हणून ओळखले जातात मोस्टली। बाकी तुम्ही बाहेर जर बघायला गेला तर शिज्जूची हाईट लासा किंवा पॉमेरेनच्या बरोबर, पण आपल्याकडे जे आहेत ते 9 इंचापेक्षा कमी साईजचे शिज्जू आहेत सगळे। चालेल सर, एकदा आपला मोबाईल नंबर शेअर करा, जेणेकरून जर कोणाला लागत असेल शिज्जू तर तुम्हाला संपर्क करू शकतील। माझा मोबाईल नंबर आहे 9763934343, आणि तसंच माझं इंस्टाग्राम जर तुम्ही चेक करायला गेलं, इंस्टाग्राम अकाउंट आहे सुहास माने सरकार, तुम्ही हेही सर्च करू शकता। त्याच्यावर रोज तुम्हाला अपडेट येऊन जातील शिज्जूच्या मेंटेनन्स साठी किंवा ग्रूमिंग साठीचे। थँक्यू।